आणि महाराजांचं शिवचरित्र या ठिकाणी देण्यात येत आहे. रयतेचा राजा, इतिहासाच्या बाणावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज. आणि महाराजांचं शिवचरित्र या ठिकाणी आपण पाहत आहेत भेटवस्तूप्रमाणे देताना. धन्यवाद. वॉर्म वेलकम साहेब, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यस, आणि मॅन ऑफ द मॅच देखील आपण साहेबांच्याच माध्यमातून हा अवॉर्ड वितरित करूया. देवानंदजी वजे साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच भूषण, GB स्पोर्ट्स, अप्रतिम गोलंदाजी, फक्त 3 धावा दिल्या आणि 1 विकेट मिळवला आणि हा अवॉर्ड आपण बहाल करतोय. आदरणीय सन्माननीय श्रोत देवानंदजी वजे साहेबांच्या माध्यमातून. तदनंतर जो सामना झाला होता तेथेही एक मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड पेंडिंग आहे आणि अमर ठरतोय सफाळे संघाचा मॅन ऑफ द मॅच अमर. उत्कृष्ट गोलंदाजी अमरने केली. अमर, आपण या हा अवॉर्ड स्वीकारण्याकरिता. तत्पूर्वी सामन्याला होते सुरुवात दुसऱ्या फेरीचा अंतिम सामना आणि या दुसऱ्या फेरीतील अंतिम सामन्याचं धावचं समालोचन आपण या ऐकूया. दनसर आणि पालघरचा बुलंद आवाज उत्कर्ष पाटील सरांना मायक्रोफोनवर. थँक्यू. यस, थँक्यू सो मच. धन्यवाद राहुल दानवा सरांचा. आपण आवाज ऐकतात या स्पर्धेमध्ये मागचा कालच्या दिवसापासून आजच्या दिवसात देखील त्यांना ऐकलं. थँक्यू सो मच. वीरेंद्र बाबरे, आपण या ST समाजातून एक हे नाव सातपाडी इथून मात्र उदयास आलं आणि तदनंतर खऱ्या अर्थानं आज टेनिस ओव्हरऑल क्रिकेट पटलावरती 7 समुद्रा पलीकडे चाललंय आणि या छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुक्टन प्रसादजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून वीरेंद्र बाबरेसाठी त्याच्या पुढील वाटचालीसाठी या टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती त्याला भरपूर शुभेच्छा आहेत. आणि मागे आपण पाहतायत साहेबांच्या संघामधून देखील वीरेंद्र बाबरे खेळताना आपल्याला पाहायला मिळालेत. मुख्य व्यासपीठावरती देवानंद वजे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. एक डुक्टन म्हटलं की यांचं नाव सातत्यानं एका वेगळ्या लेवलला घेतलं जातं. चेंडूला मात्र आपण पाहताय पुल केलंय आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. एक जबरदस्त फटका, धावसंख्या 6 इथे फ्लाय होईल आणि जाऊन पोहोचेल ती, म्हणजेच आत्तापर्यंत जर आपण तपासून पाहिली सफाळे संघाचा मॅन ऑफ द मॅचचा जो किताब बाकी होता तो मात्र आपण देणार आहोत. आणि साहेबांच्या शुभ हस्ते देवानंद वजे साहेब इथे आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आगरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि आपल्या या स्पर्धेचे सल्लागार म्हणून साहेबांना आपण पाहतायत आणि त्यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची टी-शर्ट. एका बाजूला आपण पाहतायत YB कलेक्शन हा संघ आपण तपासून पाहतायत. फलंदाजी त्यांना मिळाली, काय ॲक्युरेट फेकी आली, जबरदस्त थ्रो आणि इथे मात्र पंचांचा बोट आकाशाकडे. अर्थात रनआउटच्या स्वरूपात फलंदाज इथे बाद होतील. चांगलं क्षेत्ररक्षण करणं आणि त्यापेक्षा चांगली फेकी करणं, ह्या 2 गोष्टी तुमच्याकडे असायला हव्या आणि त्या गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या. फलंदाज इथे बाद. होतोय ज्याचा मी उल्लेख केला की आज टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती वीरेंद्र बाबरे हे नाव खूप पुढे गेलं, खूप जास्त पुढे आलं आणि तेच दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. भरपूर बिझी असतात ते आता सध्या टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती. वयवर्ष अगदी 20 वयवर्ष आहे, परंतु खूप जास्त प्रगती. आणि आज जर तुमच्याकडे चांगलं टेनिस बॉल क्रिकेट असेल, जर तो खेळ तुमच्याकडे योग्य असेल, तर आज ISPL सारखी स्पर्धा तुमच्या कलागुण कौशल्य कसब जर तुम्ही दाखवली तर आज टेनिस बॉल क्रिकेट फक्त खेड्यापाड्यातलं राहिलेलं नाही, ज्यामध्ये तुम्ही एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून स्वतःला सिद्ध करू शकता. स्ट्रीट टू स्टेडियम, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून स्टेडियमपर्यंत आता हा खेळ पोहोचला. काय जबरदस्त क्रिकेट शारजा इंटरनॅशनल स्टेडियमपर्यंत पोहोचला. तदनंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा ISPL सारखी स्पर्धा आली आणि ज्यामध्ये आज अनेक चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. वीरेंद्र बाबरे, सातपाडीचा अभिमान आपल्याला पाहायला मिळतोय.
पहिल्याच बॉलवरती येता क्षणी का म्हणून माझी ओळख ही आहे आणि ती दाखवत असताना चेंडूला पाठवून दिलंय सीमा रेषेच्या बाहेर. आलाय षटकार 6. एकदा तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. वीरेंद्र बाबरे मैदानाच्या आतमध्ये येता क्षणी आक्रमकतेचं स्वरूप, एक घातक फलंदाज. जर 3 षटकं मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर येणाऱ्या काळात गोलंदाजांसाठी भरपूर कठीण राहील. यावेळेला बाउन्सर चेंडू होता, बॉलला मात्र निश्चित स्वरूपात हुकमध्ये कन्वर्ट केलं आणि फाईन लेग लॉंग लेग मधून बॉल निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. षटकारानंतरचा आलेला अत्यंत महत्वाचा चौकार. जबरदस्त फलंदाजी वीरेंद्र बाबरे स्टाईल मध्ये. आतापर्यंत जर आपण तपासून पाहिल्या तर 24 धावा. चेंडूंचा खेळ झालाय या षटकात 3 उर्वरित. इथून आणखीन जर आपण तपासून पाहिलं तर 3 बॉल या षटकातले आणि तदनंतर आणखीन 6 बॉल म्हणजे 9 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे, ज्यामध्ये वीरेंद्र बाबरे दाखल झालेत आणि दाखल होता क्षणी आक्रमक झालेत. पुन्हा एकदा वीरेंद्र बाबरेच्या बॅटमधनं जबरदस्त फटका, आसमानी टोला, उडण खटोला, चेंडू सीमा रेषा पार. वीरेंद्र बाबरे नावाचा ब्रँड षटकार 6. नगरीमध्ये वीरेंद्र बाबरेचा इथे क्लास आपल्याला बघायला मिळतोय. वीरू या नावानं खूप प्रेम मिळालं. कमी वयात चांगल्यातल्या चांगल्या स्पर्धा त्याने खेळल्या. टेनिस बॉल क्रिकेट पटलावरच्या पुन्हा एकदा बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक आहेत, अगदी त्यांच्या मस्तकाला दस्तक देत बॉल चाललाय. येता क्षणी आक्रमक. सिंगल डबल हे डिक्शनरीमध्ये नाही, फक्त षटकार आणि चौकारामध्ये डिलिंग चालू आहे. चेंडू सीमा रेषा पलीकडे 6. होता क्षणी आक्रमक देखील झालेत. धावफलक आपण पाहू शकाल वेगानं. शेअर मार्केट जसं वाढतं आणि त्या पद्धतीचं आता शेअर मार्केट वाढलं गेलं. ज्या कॅन्डल आपल्याला अप होताना पाहायला मिळतात, जसे वीरेंद्र आले तसे त्या कॅन्डल आणखीन वर होत असताना आपण पाहिलेत. पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहताय काय फटका केलाय. या फलंदाजाकडे निश्चित स्वरूपात सर्व फटके अगदी सहज रीतीने खेळत आहेत. गोलंदाजानं गोलंदाजी करावी तर कुठे करावी, ज्या पद्धतीने खेळ केलाय. जीवी स्पोर्ट्स रितेश यांच्याकडनं मात्र आपण पाहतायत 500 रुपयाचं मात्र इथे कॅश प्राइज आहे वीरेंद्र बाबरेसाठी. षटकारांची हॅट्रिक मात्र ठोकली आणि त्यासाठी आपण पाहतोय सलग 3 षटकार लाईन मध्ये, 3 इन रो. जबरदस्त फलंदाजी वीरेंद्र बाबरे. एका बाजूला त्यांच्या साथीने आहेत ते म्हणजेच मितेश आणि वीरेंद्र बाबरे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. खूप सुंदर पद्धतीचा खेळ. गोलंदाज तयार. शेवटचं षटक. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान डुकटण आयोजित क्रिकेटचा रणसंग्राम. एकही स्पॉन्सर नाही या स्पर्धेला आणि तब्बल जर 4 पारितोषिके पाहिली तर 2 लाखाची अशी स्पर्धा. एक जबरदस्त मॅनेजमेंट प्रसादजी भोईर साहेब आणि त्यांचे साथी. पुढचा बॉल. बॅटची कड आणि आता वीरेंद्र स्ट्रायकिंग एंडला आलेत. गोलंदाजी करणारा संघ ज्या वेळेला वीरेंद्र बाबरे आले त्यावेळेला निश्चित स्वरूपात थोडंसं टेन्शनमध्ये आले होते आणि टेन्शनमध्ये येण्याचं कारण देखील त्यांनी स्पष्ट केलं की यस, जे फटके मी खेळतो ते खऱ्या अर्थानं मैदानाच्या बाहेर असतात. धावसंख्या जाऊन पोहोचते 43 धावा या धावफलकावरती आहेत. उर्वरित 5 बॉल. वीरेंद्रला शांत ठेवण्यासाठी आता गोलंदाज कुठले तयार असतील. रिव्हर्स स्विच केलाय. बॅटचा ब्लेड बदलला, बॅटचा स्विच केला आणि तदनंतर आपण पाहतोय चेंडूला पाठवून दिलंय सीमा रेषेच्या बाहेर. 4. जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत आपण तपासून पाहिली तर 47 या धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ झालाय आणि इथे YB कलेक्शन यतीन भोईर यांचा संघ लीड करतोय. वीरेंद्र बाबरे जसे दाखल झाले तसं मात्र आपण पाहतात या संघाची ऊर्जा वाढली. चेंडूला मात्र समोरच्या दिशेने खेळायचा होता. फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क नाही झाला. ज्यावेळेला वीरेंद्र बाबरे ज्यांची योग्य खेळी, कमी चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा उभ्या केल्या आणि त्या महत्त्वाच्या होत्या. चांगलं क्रिकेट खेळत असताना आता वीरेंद्र बाबरे बॅक टू द डगआउट गॉन.
आणि जीवी स्पोर्ट्स या संघाचा कर्णधार आणि ऑन ज्या मॅच चालू आहे त्याचे मात्र 2-2 खेळाडू इथे एक्स्ट्रा खेळाडू आहेत. ते 2 खेळाडू ते लॉट्स पाहतील. लक्षात घ्या इनिंग्स ब्रेकमध्ये आपण ते ड्रॉ करणार आहोत. जे लॉट्स आपल्याला पाहायला मिळतील, कुठला संघ पुढे जाईल आणि कुठल्या संघाची मॅच आपल्याला बघायला मिळेल. जे 3 संघ आपल्याला उर्वरित बघायला मिळणार आहेत. सफाळे संघ आपला कर्णधार पाठवा. जीवी स्पोर्ट्सचे कर्णधार इथे आहेत. वीरेंद्र बाबरे बाद झालेत आणि तदनंतर आता नवीन फलंदाज दाखल झाले. दीपेश येता क्षणी फटका डीप पॉइंटला खेळले. धावसंख्या 2 काही रोखू शकत नाही आणि या धावसंख्या 2 ना आकार घेत फलकावरती धावा जाऊन पोहोचतात. त्या म्हणजेच 49 धावा. दिवेश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर या षटकामध्ये 4 बॉल फेकून झालेत, जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहताय 2 बॉलचा खेळ उर्वरित, परंतु धावांची जी गती होती ती वेगानं पुढे आली. सफाळे संघाचा देखील तिथे कर्णधार पोहोचलाय. आपण या 2 चेंडूनंतर ते लॉट्स टाकणार आहोत. फटका चांगला खेळला. फुलर लेनचा बॉल होता. फाईन लेगचं क्षेत्र निवडलं. फक्त बॉलला दिशा दिली आणि बॉल चाललाय वेगानं. मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा आलाय चौकार. 4 धावा. 53. लॉस ऑफ 2 विकेट्स. वायबी कलेक्शन. वीरूने 3 षटकार ठोकले. त्यांच्यासाठी रितेश पाटील यांच्या माध्यमातून जीवी स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. सामना संपल्यानंतर ते आपण कलेक्ट करणार आहोत. व्हाईट बॉल आलाय आणि इथे व्हाईट बॉलनं स्कोर काढला. धावसंख्या 1 न गती घेईल, जाऊन पोहोचेल 54 वरती. दुकटण नगरीमध्ये आपण पाहतात क्रिकेटचा रणसंग्राम आणि आजचा दुसरा दिवस. एक गाव एक संघ. एसटी समाजाचे आजचे हे संघ आपल्याला 12 बघायला मिळाले. गोलंदाज तयार. फुलर लेनचा बॉल होता. पंचांचे 2 हात समांतर रेषेत आलेत. एका चेंडूसाठी तुम्हाला इथून धावांचं भुगतान करावं लागलं, ते म्हणजेच 3. एक चेंडू खेळपट्टीवरती तुम्हाला मुख्य हाताळायचा होता. वीरेंद्र बाबरे नव्हते, परंतु थोडंसं दडपण प्रेशर हे फलंदाज दिवेशचं देखील राहिलं, ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतात इथे एक्स्ट्रामध्ये गोलंदाजी झाली. वायबी कलेक्शन जय बजरंग सातपाडी ब हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवट टप्पाचा बॉल चेंडूला खेळलाय समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिथे होते आणि त्यांच्या माध्यमातून फील्ड झाली. 3 षटकांचा खेळ योग्य रीतीने समाप्तीवरती आला आणि धावगती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 57 धावा या धावफलकावरती आहेत. 58 धाव्यांची गरज असेल. दुसऱ्या डावाला देखील आपण सुरुवात करणार. तत्पूर्वी आपण लॉट्स बघणार आहोत. ते लॉट्स इथे आपण करणार आहोत. जे संघ आहेत 2 सफाळे आणि जीवी स्पोर्ट्स आणि एक एक्स्ट्रा खेळाडू ऑनगोईंग मॅचचे ते आपण लॉट्स पाहणार आहोत. स्पोर्ट्स आणि या सामन्यातला विजयी संघाचा मॅच असेल आणि श्रेयू 11 सफाळे या संघाला मात्र बाय मिळालेली आहे पुढील मॅचसाठी. एक चांगला मॅच तुम्हाला बघायला मिळेल. यामध्ये तीळ मात्र शंका नाही, परंतु या मॅचमध्ये वीरेंद्र बाबरे आले आणि येता क्षणी घातक दाखवून दिली त्यांनी त्यांची ओळख. आज PDTPLची देखील स्पर्धा चालू आहे आणि त्यामध्ये देखील चांगला खेळ दाखवला आणि PTPL यस ऑल राईट आणि तिथे देखील सुंदर खेळ दाखवत असताना आज याही स्पर्धेला वेळ देत आहेत. शनिवारच्या दिवसात तुम्हाला चांगले चांगले क्रिकेटपटू बघायला मिळतील. ओपन क्रिकेट क्रितेश गरत यांनी देखील या मॅचला शुभेच्छा दिलेत आणि सांगितले की आम्ही देखील येतोय तिथे. म्हणजेच एक चांगल्या साईड आपल्याला पाहायला मिळतील. विश्वनाथ जाधव सारखा खेळाडू देखील असेल मग त्या साईडमध्ये जिथे क्रितेश गरत असतात. चांगले क्रिकेटपटू असतात. फलंदाज पाठवायच्यात मैदानाच्या आतमध्ये. या सामन्यातला विजयी संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे जीवी स्पोर्ट्स या संघाच्या विपक्षात पुढील सामना खेळत असताना आणि तदनंतर श्रेयू 11 सफाळे हा संघ मात्र आजच्या दिवसातला अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज असेल. वीरेंद्र बाबरे भरपूर बिझी शेड्यूल असतं या खेळाडूचं. खऱ्या अर्थानं क्रिकेट हाच एक त्यांच्यासाठी एक भरपूर मोठा प्लॅटफॉर्म सेट झाला. कमी वयामध्ये
ज्यांनी चांगलं क्रिकेट अवगत केलं आणि ते क्रिकेट पालघर जिल्ह्यामध्ये दाखवलं. पालघर जिल्ह्यातून मग बाहेरच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये देखील खेळ चांगला केला. मुंबईच्या मोठमोठ्या स्पर्धा, भिवंडी ग्रामीणमधून चांगल्या स्पर्धा खेळल्या. अंडर-24ची देखील चॅम्पियनशिप खेळली. एक चांगले क्रिकेटपटू आहेत आणि हे सर्व क्रिकेट खेळत असताना पाय जमिनीवर असणं गरजेची भूमिका आणि त्यातलाच वीरेंद्र बाबरे अगदी तळागाळातून हा खेळाडू पुढे आला आणि आज त्याचं मेहनतीचं फळ आपल्याला पाहायला मिळतंय. ज्यांनी खऱ्या अर्थानं क्रिकेट घरात निश्चित स्वरूपात त्यांचे वडील असतील, त्यांचे काका असतील, खानदानी क्रिकेट आहे, ज्या अनुषंगानं जे वीरेंद्र बाबरेमध्ये देखील आलं आणि आज वीरेंद्र बाबरे पालघर जिल्ह्याचा एक तारा म्हणून ज्याचं नाव भरपूर चर्चेत राहिलेलं आहे. मॅन ऑफ द सिरीज बाईक देखील ज्याच्या नावी राहिल्या, अनेक वेळा मॅन ऑफ द सिरीज सायकल देखील ज्याच्या नावी राहिल्या, अनेक वेळा मॅन ऑफ द सिरीज टीव्ही देखील त्याच्या नावी राहिल्या. असा खेळाडू वीरेंद्र बाबरे आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. फलंदाज 2 मैदानाच्या आतमध्ये राजेश आणि आशिष ही जोडी आहे ओपनिंग पेअरसाठी. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिलाच बॉल वेगासहित अचूक टप्पा शरीरापासून दूर ठेवला आणि वीरेंद्र बाबरेची ही लाईन ऑर लेंथ अनेक वेळा आपण पाहिलंय. सुरुवातीचा नवा कोरा चेंडू कसा हाताळावा ही कौशल्य तुमच्याकडे असायला हवी आणि ती आहेत वीरेंद्र बाबरेकडे. मुख्य व्यासपीठावरती देवानंद वजे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे सल्लागार, आग्री प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष. 8 वर्ष काही स्पर्धा रंगली. सुरुवात साधी झाली परंतु तदनंतर काय स्पर्धेचं स्वरूप राहिलं त्या या वेळेला समोर वीरेंद्र बाबरे असेल हरकत नाही. आम्ही देखील आमच्या संघासाठी इथे जिंकण्यासाठी आलोय. प्रतिस्पर्धी संघाला उत्तर आम्ही देखील देऊ शकतो. आलाय षटकार 6. थँक्यू डीजे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 6 वरती जाऊन पोहोचतंय. 57 धाव्यांचं टार्गेट ठेवलंय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. वीरेंद्र या वेळेला उत्तर बघा. एक षटकार जरूर केले, तदनंतर यष्टी वाकवली. क्लीन बोल्ड फलंदाज इथे बाद. वीरेंद्र बाबरे लीड करतोय संघाला. फ्रंट ऑफ द विकेट जबरदस्त असा चेंडू हाताळला. अनप्लेएबल यॉर्कर पद्धतीचा चेंडू गॉन. सो मच. नवीन फलंदाज दीपक अतिशय सुंदर गीतांची मधुर मेजवानी ऐकवते त्यांचा डीजे ऑपरेटर. जो तो काळ होता खऱ्या अर्थानं आपण पाहतायत. अशोक सराफ असतील, सचिन पिळगावकर असतील, लक्ष असतील, ज्यांनी मराठी सिनेसृष्टीमध्ये एक जबरदस्त तो काळ गाजवला आणि त्यांची आठवण करून देत असताना 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 6 आहेत. एक गडी जरूर बाद झालाय. गोलंदाज तयार वीरेंद्र. चेंडूला मात्र खेळलंय. क्षेत्ररक्षक डीप मधून त्या बॉलला प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी सिंगल परिपूर्ण होतंय आणि 4 चेंडूंचा खेळ परिपूर्ण देखील होतोय. 7 धावा या धावफलकावरती आहेत. एक गडी बाद झाला. एक षटकारानंतर कमबॅक चांगला राहिला. खोलवर टप्पाचा बॉल आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. जबरदस्त गोलंदाजी राहिली. विथ द बॅट, विथ द बॉल वीरेंद्र बाबरे जबरदस्त कामगिरी. गोल्डन फॉर्म सध्या त्याच्याकडे चालू आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये जबरदस्त असे चर्चेतलं राहिलेलं नाव आहे ते आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ परिपूर्ण. 7 धावा धावफलकावरती. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तलावली हा संघ आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता. त्या बॉलला अगदी खोदून काढलंय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला. त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल, सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल. ती म्हणजेच आत्तापर्यंत 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन दी स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. एक सुंदर पद्धतीनं हा खेळ रंगलाय. गोलंदाज वीरेंद्र बाबरे यांनी एक षटकार आल्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. शेवटचा बॉल. हेलिकॉप्टर स्ट्रोक केलाय अलॉंग दी कार्पेट. अगदी चेंडू मैदानाला गुदगुल्या करत चाललाय. डीपमधून बॉलला प्रोटेक्शन मिळेल. षटक पहिलं संपेल आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचतात. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. वेलकम बॅक. षटक क्रमांक 2 मध्ये नितेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. डाव्या हाताचे फलंदाज आहेत. हवेचा जोत देखील आहे. फटका खेळलाय. चेंडू बराच काळ हवेत.
क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि नाही चुकी करणार क्षेत्ररक्षक. वाय बी कलेक्शन जय बजरंग सातपाटी बी या संघाचा दबदबा या मॅचमध्ये थोडासा आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं नाही म्हणणार, कारण इथे पूर्णपणे हावी झालेत. फलंदाजांना मोठे फटके शोधू देत नाही आणि तदनंतर आपण पाहू शकाल डगआउटमध्ये अगदी शांतता पसरलंय. वेळ अजूनही गेलेली नाही. योग्य वेळेत जर तुम्ही देखील आक्रमक झाले तर ह्या धावा होऊ शकतात, परंतु आत्मविश्वास स्वतःवरती दाखवावा लागेल. आणि आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जय सापके यांना आपण पाहतायत जे दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 11 बॉलमध्ये जर आपण इक्वेशन तपासून पाहिलं तर 49 धाव्यांची गरज. 11 चेंडू 49 धावा. येणाऱ्या काळात प्रत्येक बॉलवरती तुम्हाला मोठे फटके शोधणं लाजमी आहे, कारण सिंगल डबल जर खेळत राहिलं तर सातपाटी संघाला विशेषतः तिथून फरक पडणार नाही. वाय बी कलेक्शन जय बजरंग सातपाटी बी यतीन भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ. अनेक वेळा आपण पाहतात यतीन भोईर या संघाचे बॅकबोन राहिलेले आहेत या टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती. आणि सातत्यानं सॅटर्डे संडे ज्या ज्या वेळेला मॅच असतात तेव्हा वाय बी कलेक्शन या संघाचा बोलबाला आपण पाहिलाय. कुठे आणि कुठे सातत्यानं बक्षिसांचं त्यांचं विजयाचं जे प्रमाण आहे ते आता सध्या वाढतं चाललंय आणि वाय बी कलेक्शन ही चर्चेत राहिलंय. चांगला बॉल हाताळला दुसरा देखील. 10 बॉल आहेत आणि 10 बॉलमध्ये 49 धावा इथून उभ्या करायच्या आहेत. तलावळी या संघाला. गोलंदाज तयार. चांगला फटका खेळलाय. लॉफ्टेड स्ट्रोक. चेंडू जाईल मुनीत कुडू यांना भेट देण्यासाठी. सीमारेषा बाहेर. षटकार. कारण पहिल्याच इनिंगमध्ये धावांची लयलूट. वीरेंद्र बाबरे यांचे मात्र ते प्रहार आणि खऱ्या अर्थानं धावसंख्या खूप मोठ्या आवाक्याने पुढे आल्या. त्या अनुषंगाने आता तुम्हाला आक्रमकताही करावीच लागेल. प्रयत्न तोच होता. यष्ट्यांना अगदी बिलगून वीरू बाबरे यांना आपण पाहतायत. चांगलं इथे गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली. आता यष्टी रक्षण देखील तेवढंच चांगलं बघायला मिळतं. चेंडूंचा खेळ झाला या षटकात. 5 बॉलचा खेळ इथे परिपूर्ण होतोय आणि शेवटचा बॉल या षटकात देखील बाकी असेल. 7 बॉलचा खेळ बाकी आणि 7 बॉलमध्ये जर आपण इक्वेशन तपासून पाहिलं तर 43 धावा. थोडंसं टार्गेट आवाक्याच्या बाहेर चाललंय. चांगला फटका केलाय इनटू द गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील आणि बघता बघता सिंगल मिळेल. आता उर्वरित 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 42 धाव्यांची गरज. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये मनीष आलेत. आता 42 धाव्यांची गरज होती. चेंडू होते तुमच्याकडे 6, जिथे आता सिंगल मिळाली. या मॅचमध्ये वाय बी कलेक्शन जय बजरंग सातपाडी या संघानं आपल्या नावाचा झेंडा इथे निश्चित स्वरूपात रोवण्याचा तर पूर्ण ते तयार आहेत. कारण 5 बॉल आणि 41 धाव्यांची गरज. जरी प्रत्येक चेंडू मागे आला षटकार तरी धावा ह्या होणं थोडंसं कठीणच राहील आणि योग्य वेळेत ती फलंदाजी झाली नाही. त्या अनुषंगानं सध्या तलावली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय थोडा बॅकफूटवरती आला. ज्या अनुषंगानं आपण पाहतायत आता सातपाटी संघ लीड करतोय या सामन्याला. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलमध्ये जर आपण तपासून पाहिलं तर 40 धाव्यांची गरज. प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला षटकार जरी आले तरी धावा ह्या थोड्या लांबच राहतील. चेंडू बऱ्याच काळ हवेत आणि तिथे अतिशय सुंदर जज आणि चांगला झेल. फलंदाज इथे बाद. गॉन.
नवीन फलंदाज वैभव दाखल होत आहेत. चेंडूंचा खेळ आपण पाहिला तर आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी आता 3 बॉल इथून निश्चित स्वरूपात प्लेड ऑन बॅट आणि तदनंतर आपण पाहतोय चेंडू यष्ट्यांवरती येऊन आदळलाय. फलंदाज इथे बाद होताना आणि जय बजरंग YB कलेक्शन सातपाडी हा संघ आता इथून पुढे येतोय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. जास्त वेळ न घेता फलंदाज लवकरात लवकर दाखल व्हा, कारण यानंतर देखील 2 मॅच महत्त्वाचे आहेत. 5:30 वाजलेले आहेत, त्या अनुषंगाने आपण वेळ कमी घ्या. कमी वेळात आपल्याला आजचं शेड्यूल पॅक करायचं आहे. कालच्या दिवसातले 2 सामने पेंडिंग होते, ते आजच्या दिवसात कव्हर झाले आणि DMD किंग डुकटन सूर्या गटातून क्वालिफाय झाले. या टॉप 4 मध्ये पहिला संघ आपल्याला बघायला मिळाला. आजच्या दिवसात कुठला संघ असेल? येता क्षणी आक्रमण आणि चांगला फटका खेळलाय. चेंडू आपण पाहू शकाल निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. षटकार आला हरकत नाही, परंतु इथे सहज हार पत्करणार नाही. ज्या अनुषंगाने आपण पाहत आहेत येता क्षणी मोठ्या फटक्याचा स्वीकार आणि इथे YB कलेक्शन जय बजरंग सातपाडी या संघानं विजयाचा ठसा, विजयाचा झेंडा रोवला. वेल प्ले. पुढील मॅचच्या टॉससाठी लगेच या. एका बाजूला GV स्पोर्ट्स असेल आणि एका बाजूला YB कलेक्शन जय बजरंग सातपाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि टॉस करण्याकरिता या स्पर्धेचे सल्लागार आदरणीय सन्मान्य देवानंद वजे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण तो टॉस देखील करणार आहोत. सातपाडी संघ तुम्हाला एक 5 मिनिटाचा अवधी मिळेल, परंतु फक्त टॉससाठी या.